नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला इयत्ता 9वीतील संतवाणी 2 त्याच्यातली भेटी लागी जीवा ही संतवाणी पाहायची आहे. ह्या संतवाणीचे कवी आहेत संत तुकाराम. प्रस्तुत संतवाणीमध्ये संत तुकारामांनी जे आपल्याला सांगितलेले आहे, पहिल्यांदा आपण त्यांचा परिचय करून घेणार आहोत. संत तुकाराम यांचे संपूर्ण नाव तुकाराम वल्लोबा आंबिले म्हणजेच मोरे. बघा, ब्रॅकेटमध्ये मोरे दिलेलं आहे. मोरे हे त्यांचं सरनेम आहे. 1608 ते 1650 हा त्यांचा कालावधी. व्यवहार आणि अध्यात्म यांची संयोग्य सांगड घालणारे वारकरी संप्रदायातील संत कवी दांभिकता, दैववाद, अहंकारी वृत्ती, दुराचार इत्यादींचा परखड समाचार त्यांनी आपल्या अभंगामधून घेतलेला आहे. प्रेम, नैतिकता, करुणा व सर्वानुभूती ईश्वर या मूल्यांच्या प्रमाणभूत मानून आपल्या प्रापंचिक जीवनाचा आदर्श ते या अभंगातून मांडतात. आता प्रस्तुत अभंगामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, तर प्रस्तुत अभंगातून संत तुकारामांनी आपल्या मनातील विठ्ठलाच्या भेटीची ओढ समर्पक दृष्टांतातून व्यक्त केली आहे. इंट्रोडक्शनची ही जी लास्ट लाईन असते ती फार इम्पॉर्टंट असते, की या अभंगामध्ये संत तुकारामांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे, की त्यांना जी विठ्ठलाला भेटण्याची जी ओढ लागली होती ती त्यांनी निरनिराळ्या वेगवेगळ्या दृष्टांत म्हणजे एक्झाम्पल्स देऊन व्यक्त केली आहे. That means reversed Saint Tukaram expresses his desire to meet Lord Vitthal through various parables in this Abhanga compositions. आता आपण अभंगाला सुरुवात करूया. भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. बघा, चित्रात तुम्हाला दिसत असेल की संत तुकाराम विठ्ठलाला भेटण्यासाठी कसे आसुसलेले आहेत. आधी आपण मीनिंग्स बघूया. भेटी लागी म्हणजे काय? भेटीसाठी, फॉर मीटिंग. जीवा म्हणजे जीवाला, प्राणाला, टू सोल. आस म्हणजे इच्छा, डिझायर. वाट पाहणे म्हणजे प्रतीक्षा करणे, टू वेट. आता इथे संत तुकाराम हे विठ्ठलाला भेटण्याची त्यांना आस लागलेली आहे, की कधी मला विठ्ठल देव दिसतील आणि त्यांना भेटण्याची इच्छा त्यांच्या मनात आहे. म्हणून संत तुकाराम श्री विठ्ठलाची आळवणी करताना म्हणतात, हे विठ्ठू माऊली, माझ्या मनाला तुझ्या भेटीची म्हणजे तुझ्या दर्शनाची तीव्र ओढ लागली आहे. तीव्र ओढसाठी म्हणजे आस लागली आहे. रात्रंदिवस सतत मी तुझी वाट पाहतो आहे. पाहे रात्रंदिवस म्हणजे डे अँड नाईट मी तुझी वाट पाहत आहे, असं इथे संत तुकाराम विठ्ठलाला सांगत आहेत. दुसरा पॅरेग्राफ. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाहे. बघा, या चित्रामध्ये तुम्हाला चकोर नावाचा एक पक्षी दिसतोय. हा पक्षी काल्पनिक आहे, खरा पक्षी नाहीये, हा इमॅजिन केलेला पक्षी आहे. आणि चंद्रमा म्हणजे पौर्णिमेचा चंद्रमा, पौर्णिमा म्हणजे फुलमून डे आणि चंद्रमा म्हणजे चंद्र, मून. चकोर हा एक काल्पनिक पक्षी आहे. तैसे म्हणजे त्याप्रमाणे, लाईक दॅट. माझे मन वाट पाहे म्हणजे मी तुमची वाट पाहतो आहे. आता इथे संत तुकाराम सांगतात आहेत की चकोर पक्षाला पौर्णिमेच्या चंद्रातून पाझरणारे चांदणे, बघा त्याच्यामधनं जे चंद्रमा याने जो फुलमून डे होता आहे, फुलमून मधनं जे चंद्रमा म्हणजे चांदणे जे हे येतं, ते चांदणे हेच त्याचं जीवन असतं. म्हणजे चांदणे सेवन तो करत असतो. सेवन करणे म्हणजे पिणे, की त्या चांदण्यात तो चंद्रप्रकाश सेवन करून हा पक्षी जीवन जगत असतो. त्या चकोर पक्षाच्या उतावे मनाप्रमाणे माझे मन तुझी वाट पाहते आहे. तू माझा चंद्र. यहाँ पर संत तुकाराम विठ्ठलाला तू माझा चंद्र आहेस आणि मी तुझा चकोर आहे, और मैं तुम्हारा चकोर पक्षी हूँ. मी तुझा चकोर पक्षी आहे, अशी इथे त्यांनी कल्पना केलेली आहे. म्हणून इथे त्यांनी चकोर पक्षाचं आणि चंद्रमाचं उदाहरण दिलेलं आहे. तिसरा पॅरेग्राफ. दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, पाहतसे वाटुली पंढरीची. बघा,
दिवाळीच्या मुळा, दिवाळी हा फेस्टिवल आहे, दिवाळी हा ये त्योहार है. दिवाळीच्या मुळा, मुळा म्हणजे काय, निमित्ताने, ऑन द ओकेजन ऑफ त्याच्या. आणि मुळा म्हणजे लेकी, लेकी म्हणजे मुली, डॉटर्स. आसावली, आसावणे म्हणजे व्याकुळ होणे, आतुर होणे. पाहत असे, पाहत असे म्हणजे पाहणे. वाटुली, वाटुली यानी वाट पाहणे, म्हणजे वाट, हम लोग जिस तरह राह देखते हैं तशी त्या मुली वाट पाहत आहेत. पंढरीची, पंढरी यानी पंढरपूर. तो इथे जिस तरह लड़कियों को अपने मायके आने की जिस तरह इच्छा होती है कि दिवाली का त्योहार आया है और जो लड़कियां है अपने मायके जाने का इंतजार करती है, तसाच इथे संत तुकाराम यांना विठ्ठलाच्या भेटीची, म्हणजे संत तुकारामांना माहेर म्हणजे कुठे, पंढरी म्हणून दिले बघा, पंढरीची. वाटुली म्हणजे वाट, पंढरीची म्हणजे त्यांना पंढरीला जायची इच्छा आहे. पंढरी हे संत तुकारामांचं त्यांनी माहेर मानलेलं आहे, म्हणून दिलेलं आहे बघा इथे की सासरी नांदायला गेलेली माहेर वाशीण, म्हणजे माहेर वाशीण म्हणजे माहेरी राहणारी मुलगी, सासूर वाशीण मुलगी दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने, की दिवाळी का फेस्टिवल आया है, दिवाळी आलेली आहे, माहेराला जायला, मायके जाने के लिए, माहेर म्हणजे मायका, जाण्यासाठी आसुसलेली असते. ती उत्सुक असते की कधी मी माझ्या आईच्या घरी जाणार, माहेर यानी माँ का घर. त्याप्रमाणे हे विठ्ठला, बिल्कुल उस लड़की की तरह, हे विठ्ठल भगवान, तू माझे माहेर आहेस, तू मेरे मायका हो. म्हणजे विठ्ठलाला त्याने सांगितलेलं की तू माझं माहेर आहेस, आईचं घर आहेस, तू माझी आई आहेस. पंढरीला येण्यासाठी, त्या पंढरपुराला म्हणजे माझ्या माहेरी, तुझ्या घरी म्हणजे माझ्या आईच्या घरी म्हणजे विठ्ठलाच्या घरी येण्यासाठी मी नितांत वाट पाहतो आहे, की माझ्या मनामध्ये खूप मी तुझी वाट पाहत आहे. बहुत तुम्हारा इंतजार कर रहा हूँ कि कब मैं तुम्हारे पंढरपूर आकर पहुंचूंगा. म्हणजे इथे पंढरपूर हे संत तुकारामांनी आपलं माहेर मानलेलं आहे. माहेर यानी माँ का घर, मायका. कि जिस तरह लड़कियां शादी होने के बाद अपने मायके जाने के लिए उत्सुक होती है, बिल्कुल वैसी ही उत्सुकता संत तुकाराम के मन में पंढरपुर, यानी उन्होंने यहाँ पर पंढरपुर को अपना मायका माना है, जहाँ पर विठ्ठल भगवान उनकी माऊली रहती है, उसे मिलने के लिए. भुकेलिवा बाळ अति शोक करी, वाट पाहे उरी माऊलीची. भुकेलिवा, भुकेलिवा म्हणजे ज्याला भूक लागलेली आहे बघा, मिनिंग्स मध्ये दिलेले आहे, भूक यानी हंगर, जे भुकेलेला आहे. बाळ, बाळ यानी बच्चा. अति शोक करी, अति यानी बहुत, खूप. शोक म्हणजे दुःख करतो, रडतो. शोक करी, वाट पाहे, वाट यानी इंतजार करना. उरी माऊलीची, उरी म्हणजे उरात, मनात, इन हार्ट. माऊली म्हणजे आई, माता. की इथे बघा या चित्रामध्ये दिसतंय की आईने असं बाळाला जवळ घेतलेलं आहे, की ज्या बाळाला भूक लागलेली आहे, भूकेने कासावीस झालेलं बाळ, जब बच्चों को भूख लगती है तो वो बच्चे, उनको बोलना नहीं आता है, तो वो किस तरह अपनी भूख व्यक्त करते हैं, जोर जोर से रो रो कर. म्हणून ते दिलेलं आहे, भुकेलिवा बाळा अति शोक करी, वाट पाहे उरी माऊलीची. की भुकेलेलं बाळ काही खायला मिळावे, कुछ खाने को मिलना चाहिए, म्हणून रडून आईकडे आक्रोश करते. इसलिए बच्चे रो रो कर माँ के सामने आक्रोश करते हैं. तू माझी माऊली, यहाँ पर संत तुकाराम विठ्ठल भगवान को बोल रहे कि तुम मेरी माँ हो, तू माझी आई आहेस, व मी तुझे बाळ आहे, और यहाँ पर मैं तुम्हारा बच्चा हूँ. विठ्ठल रूपी मातेची मी मनापासून वाट पाहत आहे. विठ्ठल रूपी माता यानी विठ्ठल भगवान, तुम मुझे माँ समान हो और तुम्हारे दर्शन का मैं इंतजार कर रहा हूँ, मन से तुम्हारा इंतजार कर रहा हूँ, तुझी मी वाट पाहत आहे. तुका म्हणे मज लागलीसी भूक, धावुनी श्रीमुख दावी देवा. मज म्हणजे मला, श्री मुख म्हणजे विठ्ठलाचा चेहरा, फेस. मुख म्हणजे फेस, चेहरा. श्री म्हणजे देवाचा, श्री मुख म्हणजे विठ्ठलाचा चेहरा. दावी म्हणजे दाखव, शो. आता इथे तुका म्हणे, तुका म्हणजे संत तुकाराम, म्हणे म्हणजे बोलतायत, संत तुकाराम बोल रहे हैं. मज, मज म्हणजे मला, टू मी.
लागलीसे भूक, मला भूक लागली आहे, कि विठ्ठला मला तुझ्या दर्शनाची भूक लगली आहे। मतलब यहाँ पर विठ्ठल भगवान के दर्शन की भूख संत तुकाराम को लगी हुई है। धावून या, तुम जल्दी भाग कर आओ। संत तुकाराम विठ्ठलला सांगतात की तू धावत ये, की तू धावत येऊन तुझे श्रीमुख, तुझा फेस, तुझा चेहरा दावी देवा आहे देवा, तू मला तुझा चेहरा दाखव। की संत तुकाराम महाराज म्हणतात, हे विठ्ठला तुझ्या भेटीची मला भूक लागली आहे, आता धावत ये आणि तुझे श्रीमुख मला दाखव। तुझ्या दर्शनाची आस मला लागली आहे, की तुझं दर्शन मला मिळावं अशी मला इच्छा माझ्या मनात जागृत झालेली आहे। हे विठ्ठला तू धावत ये आणि मला तुझे दर्शन दे। धन्यवाद। इथे आपली ही कविता संपलेली आहे।